पिशोर येथील समता कन्या विद्यालय, सामाजिक वनीकरण विभाग कन्नड, राष्ट्रीय हरित सेना, इको क्लब आणि समता कन्या विद्यालयामार्फत पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांतर्गत नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यशाळा एकूण 2 सत्रात संपन्न झाली. पहिल्या सत्रात नाना लहाने यांनी होळीचं महत्त्व आणि प्रदूषण नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले. तर रासायनिक रंगाचे मानवावर होणारे दुष्परिणाम डॉक्टर मंगेश जाधव यांनी रासायनिक रंगांमुळे होणारे आजार याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष UL नवले, सचिव PM डहाके, वनरक्षक राठोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात नैसर्गिक पद्धतीने रंग तयार केले. यात बीट, हळद, पालक, झेंडूची फुले, पळसाची फुले, जास्वंदाची फुले, नीळ, लिंबाची पाने या नैसर्गिक पदार्थांपासून विद्यार्थ्यांना कोरडे रंग आणि ओले रंग तयार करण्याचं मार्गदर्शन हरित सेना विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश मैंद यांनी केले. आणि होळीमध्ये रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंग वापरण्याचा संकल्प केला. तसेच होळीमध्ये लाकूड न जाळता पर्यावरणाची हानी होईल अशा पद्धतीची होळी तसेच धुलीवंदन साजरा करताना पाण्याचा अपव्यय टाळावा, नैसर्गिक रंगांपासून तयार केलेले कोरडे रंग वापरावे असे आवाहन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष UL नवले, तर प्रमुख उपस्थिती सचिव PM डहाके, मीराताई नवले, संचालिका अशोक मोकासे, SP नलवडे, मनपाल डॉक्टर मंगेश जाधव, डॉक्टर सोनम जाधव, मुख्याध्यापक संजय महाजन, मुख्याध्यापिका दीपाली घुगे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन हरिदास आव्हाळे यांनी तर आभार सीमा नंदन यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रकाश मैंद, MCN न्यूज, पिशोर.